मुंबईच्या दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानातल्या धुळीमुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। या धुळी संदर्भात आवाज उठवून सुद्धा कुणीही समस्या सोडवलेली नाही आणि त्यामुळे शिवाजी पार्क वासियांनी काम नाही तर मतदान नाही असं बजावत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतलाय। मतदारांच्या या आक्रमक पवित्र्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे। या संदर्भात दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या रहिवाशांशी संवाद आमच्या प्रतिनिधींनी साधला, पाहूया। शिवाजी पार्क मैदान हे आम्ही गेले कित्येक वर्ष धुळीने भरलेलं आहे। ते धूळमुक्त व्हावं एवढी आमची साधी प्रांजळ अपेक्षा आहे। सो ते धूळमुक्त करण्यासाठी आम्ही गेली 9 वर्ष अथक प्रयत्न करतोय, पण आम्हाला त्याला यश आलेलं नाही आहे। आणि जर धूळ निघणार नसेल तर आम्ही याकडे मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा सगळा परिसरातल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी आबालवृद्धांना भरपूर मातीचा त्रास होतोय। आपण बघतो राजकीय पक्ष या ठिकाणी सभा घेण्यासाठी भांडतात, पण या मैदानाचं पावित्र्य, मैदानाचं मेंटेनन्ससाठी भांडताना बघितलेलं कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही बघितलेलं नाहीये। अगोदर खूप चांगलं होतं, बऱ्यापैकी हे होतं, पण आता माती आणि एवढं झालंय, सभा होतात होऊन जातात, नंतर ते सगळं डिस्टॉर्टेड शेपमध्ये पार्क असते। ते सगळ्यांना होणं मतदान करताना विचार करा, डेफिनेटली विचार करायला लागणार, कारण ते कधी त्यांना प्रेशराईज आम्ही तेव्हाच करू शकतो, नाहीतर कधी करू शकत नाही। त्यांना समजलं पाहिजे, शिवाजी पार्क लोकांना माहिती आहे की किती इश्यूज आहे, तर तो फटका तो डेफिनेटलीच पडणार आहे। कारण का आम्ही सगळ्यांनी जे एक मत घेतलेलं, एक ठराव घेतलेला की काही झालं तरी माती काढल्याशिवाय वोट मिळणार नाही, हा तो फटका नक्कीच पडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।